करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी समजत असतो. परंतु तुम्ही स्वतःला दुसऱ्यापेक्षा जर कमी समजत असाल तरी चुकीचं आहे. स्वतःला मात्र आपण ओळखता आलं पाहिजे. कारण हे जे शरीर आहे ते आपलं नाहीये, हे परमेश्वराचं देणं आहे. मग आपण कमी का लेखावं? बरोबर की नाही? देणारा तोच आहे ना. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण आपल्या आयुष्यात आपण स्वतःला कमी समजत असतो. दुसऱ्यांना आपण जास्त बघा लेखत असतो. कारण का, कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही. आता विचार करा, आपल्याला एखादी गोष्ट कुठलंही कार्य न करता जर आपल्याला ती गोष्ट प्राप्त झाली, जर कोणी आयती प्राप्त करून दिली, तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. परंतु तीच गोष्ट प्राप्त करिता जर आपल्याला मेहनत करावी लागली, कार्य करावी लागेल, त्यावेळी प्रत्यक्षपणे त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत असते. समर्थ म्हणाले, म्हणून कोणतीच गोष्ट फुकट देऊ नये किंवा कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये. कशासाठी भाग दिलेला आहे? आपण एखाद्या वेळी बघा, ज्या वेळेला प्रत्यक्षपणे वादळ येतं तेव्हा सर्व काही उडून जात असतं. झाडाची पानं असू दे, कचरा असू दे, काही पत्रे असतात, काही कपडे असतात, त्या वाऱ्याबरोबर उडून जातात. दोष कोणाला देतो? वादळाला. परंतु वादळ कितीही येतील आणि कितीही जातील, पण मनातलं वादळ शांत करण्यासाठी संयमच पाहिजे. पाऊस येतो बघा, आता पाऊस आल्यानंतर कितीही पाणी साचतं, आपण दोष कोणाला देतो? पावसाला देतो. मला संपूर्णपणे भिजवलं. आता आपण त्या पावसामध्ये भिजलो, आपण विचार केला का? नाहीये. आपण मनावर निश्चय केला, आता मी पावसात भिजलो, आता मी आजारी पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण काय केलं? बरोबर की नाही? दोष कोणाला दिला? पावसाला दिला. परंतु आपण स्वतःहून भिजलो ना. आणि आजारपण पण आपण स्वतःहून आणलं. आपण स्वतःहून बोललो ना. आपण मनाशी ठाम निश्चय केला की आता मला सर्दी होईल, मी आजारी पडेन, आणि त्यानुसारच होत गेलं. समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्याप्रमाणे आपल्याला ठेवलेलं आहे ना, ज्याप्रमाणे आपल्याला शरीर प्राप्त करून दिले ना, त्याप्रमाणेच राहायचं आहे. परंतु चित्ती असी द्यावे समाधान. मन आहे ना, हा समाधानी असला पाहिजे. कारण आपण दुसऱ्यांना जास्त लेखतो.
कारण जे आत्तापर्यंत आपण सुरू केलंय त्याचा शेवट हा नक्कीच होणार आहे. बघा, एखादा कार्यक्रम असू दे किंवा एखादा खेळ असू दे, ज्याप्रमाणे वाईट माणसं असतात आणि चांगली माणसं सुद्धा असतात. आपण स्वतःहून काय करत असतो, वाईट माणसं ही हरली पाहिजेत आणि चांगली माणसं ही जिंकली पाहिजेत, असा आपल्या मनाचा दृष्टिकोन असतो. परंतु ते त्यांच्या कर्माने बघा खेळ खेळत असतात. आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, परंतु खेळामध्ये हार जीत होत असते. आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, परंतु आपल्याला या नरदेहाची किंमत अजूनपर्यंत कळाली नाही. आपल्याला जे श्रवण करायचं आहे त्या श्रवणाची किंमत अजूनपर्यंत आपल्याला कळाली नाही. कारण हे परमेश्वराचं, त्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, काही सांडावं लागत नाही, काही भांडावं लागत नाही, परंतु त्यातच आपल्याला कंटाळा येत असतो. जिथे जिथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे, नामस्मरण करावे, परंतु तिथेच आपल्याला डुलक्या येतात, तिथेच आपल्याला झोप येते. नामस्मरण करत असताना आपल्या हातून माळ पडते, स्मरणिका पडते. बघा, ग्रंथ वाचत असताना आपल्याला झोपा येतात, परंतु आपल्या हातात मोबाईल असू दे, टी व्हीचा रिमोट असू दे, बघा झोप येते का? नाही आहे. एखादा चित्रपट असेल, समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, कारण कलियुग आहे. एखादा चित्रपट नवीन आला, चित्रपटाची तिकीटं आपण बघा घरून बसून आपण ऑनलाईन बुकिंग करून ठेवतो. कितीही महागडी असू दे, परंतु आपण तो चित्रपट पाहायला जातो. तिथे आपल्याला झोप लागते का हो? कारण का? पैसे भरलेत ना, त्या पैशाला व्हॅल्यू आहे. परंतु इथे परमेश्वराने फुकटमध्ये आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला इथे ऐकायचं आहे, परंतु तिथे आपल्याला झोप येते. आपल्या जे डोळे दिलेले आहेत त्या डोळ्यांचं वजन किती हो पापण्यांचं, तरीसुद्धा ते पापणे आपल्या अलगद बंद होत असतात. मग विश्रांती कुठे? मनास होय विश्रांती आणि समाधान. परंतु समाधान जरी असलं तरी मिळणारं श्रवण हे पुन्हा पुन्हा नाही ना. आपल्या आयुष्यामध्ये श्रवणाला महत्त्व. श्रवण उत्तमाचं केलं, त्या श्रवणानुसारच बघा मनन आणि मननाचा निजध्यास होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण अन्न खातो, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे, परंतु अन्न हे पचवण्याची क्रिया ज्याप्रमाणे परमेश्वर करत असतो, त्याद्वारे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला ते पचलं जातं. मग तसंच आहे श्रवण आहे, नुसतं ऐकून फायदा नाही आहे. ऐकलं, कळलं आणि वळलं, ही जर क्रिया होत असेल तर नक्कीच आयुष्य सुंदर होईल. परंतु इकडून ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं तर समर्थ म्हणाले नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. म्हणून दुसऱ्यांपेक्षा आपल्याला कमी समजूच नका ना. आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, मग आपण स्वतःला कमी लेखून घ्यायचं. त्याला पण तोच नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, तसाच हाडामासाचा आहे. आपलासुद्धा हाडामासाचा आहे का, त्याचा सोन्याचा आहे आणि आपल्या दगडाचा आहे असं नाही ना. प्रत्येकाचं शरीर हे सेमच आहे, परंतु विचार करण्याची जी पद्धत आहे ती मात्र कुठेतरी कमी पडत असते. त्यामध्ये आपल्याला भर करायची, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले आपण मनापासून इतरांचं भलं व्हावं, ज्याप्रमाणे लोकांचं भलं व्हावं यासाठी आपण मनापासून प्रयत्न करत असतो. परंतु इच्छा जरी मनात असली ना
तरी ती आपल्याला करण्याची बघा कुठेतरी कमतरता होत असते. एखादा व्यक्ती खरंच अडचणीमध्ये आहे आणि ज्या वेळेला तो अडचणीत आहे त्यावेळेला प्रत्यक्षपणे जर बघा आपण मदत करण्याचं ठरवलं, परंतु मदत करू शकत नाही. कारण का? कारण आपल्याला मन साथ देत नाही. जर त्याला मदत केली आणि तो पुढे गेला, मग आपण असा पण विचार करतो, बरोबर की नाही? कारण कुठलीही व्यक्ती आपल्या पुढे जाता कामा नये हा विचार करूनच आपण पुढे जात जातो. परंतु कोणाचंही भलं जर होत असेल, कोणाचं चांगलं होत असेल, तर नक्कीच मदतसुद्धा करता आलीच पाहिजे. कारण आपलं मन चांगलं असलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण बघा सतत प्रवास करत असतो, हातपाय धुतले, तोंड धुतलं की आपण फ्रेश होत असतो. तसंच मनाला सुद्धा फ्रेश व्हायचं आहे. परंतु मन फ्रेश केव्हा होईल? कारण जो आपल्या सोबत इतरांचं देखील भलं व्हावं ही इच्छा ठेवतो ना, तोच श्रेष्ठ माणूस ठरत असतो. स्वतःचं पण भलं होऊ दे आणि दुसऱ्यांचं पण भलं होऊ दे. आपण काय करतो? आपलं स्वतःचंच फक्त पाहतो. समर्थ म्हणाले आपलंसुद्धा उत्तमाचं झालं पाहिजे आणि दुसऱ्यांचं पण उत्तमाचंच झालं पाहिजे. दुसऱ्यांच्या कार्यासाठी जर आपण हातभार लावत असू तर स्वतःकडे सुद्धा आपण त्याचप्रमाणे लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करून आणि आपण आपला बघा प्रत्यक्षपणे जर कार्य केले नाही, दुसऱ्यांच्या कामाकरिता आपण 24 तास लक्ष देत असतो, स्वतःच्या कार्याकडे आपण जर लक्ष दिलं नाही, दुसऱ्यांच्या देहासाठी आपण 24 तास लावत असू, स्वतःच्या देहासाठी जर आपण काही मात्र जर बदल केला नाही, तर जीवनामध्ये आपण सुखी असू का हो? नाही ना. म्हणून स्वतःला ओळख आहे, आपण कुठे चुकत आहोत, बरोबर की नाही? दुसऱ्यांपेक्षा कमी समजू नका. आपल्याला सुद्धा हा नरदेह प्राप्त झालेला आहे. या नरदेहासारखा पुन्हा जन्म आपल्याला प्राप्त होणार नाही. कारण समर्थ म्हणाले पुनरपी संसारा येणे नाही. मग काय करायचं आत्ताच करा, जाते घडी आपली साधा. कोणावर अवलंबून राहू नका की तो माझ्यासोबत येईल आणि ती व्यक्ती जर माझ्यासोबत आली तर आम्ही उत्तमाचं कार्य करू. नाही, कारण स्वतःला ओळखल्याशिवाय आपल्याला ते कार्य समजणार नाही. म्हणून दुसऱ्यांना सुद्धा मदत तेवढीच करा. प्रथमतः स्वतःमध्ये बदल करून दुसऱ्यांना मदत करा. आपण काय करत असतो? दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आपला वेळ देत असतो, परंतु आपण स्वतःमध्ये बदल करत नाही. आपल्या स्वतःमध्ये सुद्धा बदल तेवढाच घडायला हवा जेवढा आपण दुसऱ्यांसाठी देत असतो. म्हणून समर्थ म्हणाले जो आपल्यासोबत इतरांचंही चांगलं करत असतो तो श्रेष्ठ आहे ना. म्हणून शब्द जर योग्य रीतीने वापरले तर हृदयाला सुद्धा स्पर्श करून जात असतात, बरोबर की नाही? चांगले शब्द, वाईट शब्द, मग बोलताना सुद्धा उत्तमाचं बोललं गेलं पाहिजे. म्हणून ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले ठेवंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.